मानसिक आरोग्य आणि नैराश्य याचा परस्पर संबंध कसा आहे आणि तो तुम्ही कसा एक्सप्लेन कराल? ते मी निराश होतो म्हणजे नेमकं काय होतं? कुठेतरी माझी विचार थांबते, कुठेतरी माझी लढण्याची शक्ती थांबते आणि संधींमधून मी माघार घ्यायला लागतो. अशाच काहीशी स्थिती म्हणजे नैराश्याची पातळी. चिंता असेल, नैराश्य असेल, एकाकीपणाची जाणीव निर्माण होणं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस माणसाचं आरोग्य धोक्यात यायला लागतं, तर धोक्यात आलेल्या आरोग्यामध्ये अशा पद्धतीचे ऋतू वास करायला लागतात. हसल कल्चर आणि आणलेल्या दिनचर्येमुळे कुठेतरी नैराश्य उद्भवतंय का किंवा नैराश्य तरुण पिढीमध्ये वाढलंय का? आपण ह्या सगळ्या स्पर्धेमध्ये एक गोष्ट विसरलो तर नाही ना, मी जगतो कशासाठी? मल्टीटास्किंगची आज गरज आहे म्हणून मल्टीटास्किंग शिकून मी माझं काम टिकवायला हवं. पण ह्या सगळ्या स्पर्धांमध्ये मी किती धावायचं? म्हणजे ज्या अस्तित्वासाठी मला पैशांची आवश्यकता आहे आणि जे पैसे कमवण्यासाठी म्हणून मला नोकरी करायची, तर ती नोकरी त्या माझ्या अस्तित्व टिकवण्यासाठीच्या आवश्यक गरजा इथपर्यंत मिळवून देणारे असावी. पण माझ्यामध्ये ती लालसा निर्माण झाली तर ते असं म्हणतात ना, देव प्रकट झाला त्या माणसाला आणि म्हटला की जेवढा पळशील तेवढी तुझी जमीन. आता मला असं वाटतं की त्या दिवशी त्या माणसानं ती जी चूक केली होती की फक्त धावत राहिला. आमच्या बाबतीत ते असंच घडतंय का की अरे मला जमीन किती पाहिजे हे मला ठरवायला हवं. म्हणजे मिळेल तेवढं सगळं मला पाहिजे याचा मला विचार करायचा आहे की जेवढाचा मी उपभोग घेऊ शकेल तेवढाच मी विचार करायचा आहे. या पद्धतीने विचार करू शकलो तर कदाचित हसल कल्चरमध्ये देखील त्या सगळ्या धावपळीमध्ये मला माझं स्पीड किती ठेवायचं आहे हे मला ठरवता येणं शक्य आहे. तर कुठेतरी सोशल मीडियामुळे वाढणारा ताण, कंपॅरिझन झालं, शो ऑफ कल्चर हे वाढलंय, तर ह्याला आपण ह्यापासून कसं अलिप्त राहावं? समाधान त्याच्या 3 मिती आहेत. आज नेमकं असं घडायला लागलेलं आहे की बाह्य समाधान शोधायच्या दातामध्ये आम्ही आंतरिक समाधान शोधायचं विसरून जातो आणि सहगामी समाधान त्यातनं निसटायला लागलेलं आहे. मग विद्यार्थी दशेमध्ये परीक्षेतले मार्क मिळणं असेल, गैरप्रकारांचा अवलंब करून का बरं मार्क मिळवण्याची स्पर्धा सुरू होतं. प्रशासनाला मध्यस्थी करून अगदी CCTV कॅमेरे त्या परीक्षा हॉलमध्ये लावण्याची गरज का निर्माण व्हायला लागते? इथे एक विद्यार्थी चुकतोय की संपूर्ण शिक्षण व्यवस्थेतले स्टेक होल्डर्स चुकतायत? आजूबाजूचा जो परिवेश आहे त्याच्यामध्ये कशाचं कौतुक होतंय ते मी माझ्याकडे असायला हवं याबद्दल आग्रह व्हायला लागलो. म्हणजे माझ्या समाधानापेक्षाही इतर काय म्हणतील त्यातनं मिळणाऱ्या समाधानावरती मी जायला लागलेलो आहे. आत्महत्येचं प्रमाणही वाढलंय पुरुषांमधलं. तर तुम्ही ह्या गोष्टीकडे कसं पाहता की सोशल मीडियामुळे हे आहे, वाढत्या स्पर्धेमुळे हे आहे, की एकूणच लोक इन्सेन्सिटिव्ह झाल्यामुळे हे घडतंय असं तुम्हाला वाटतं? की हे एकाकीपणा असेल, डिप्रेशन असेल, लोनलीनेस असेल, ते थोडंसं आपल्या समाज व्यवस्थेला लागलेलं ग्रहण आहे नाही का? एकाकीपणाबद्दलचा विचार केला तर लहानपणापासून आपल्यावरती जे संस्कार येत आहेत त्या संगोपनामध्ये हे एकाकीपणाचे मुहूर्तमेढ रोवलेले आहेत. म्हणजे मला माझं लहानपण आठवतंय की काकांनी किंवा आत्याने धपाटा घातला, अगदी या केसमध्ये शेजाऱ्यांनी धपाटा घातला, तर मला नाही वाटत माझे वडील भांडायला गेले असतील शेजारी. पहिलं त्यांचा प्रश्न किंवा पहिलं त्यांचं मत असायचं, तूच चुकला असशील. मी असं म्हणेन अगदी तूच चुकला असशील अशी भूमिका पालकांना घेऊ नये. त्या गोष्टीच्या शहानिशा करण्याऐवजी त्यांना काय अधिकार ह्या ज्या काही भूमिका यायला लागलेल्या आहेत, म्हणजे त्या संस्कारांमध्ये व्हायला काय लागलेलं आहे की मूल आम्ही एकाकी करायला लागलेलं आहे. त्याच्यावरती संस्कार करत असतानाही मुलाला नंतर कळतं की माझ्या मनाविरुद्ध घडलं की मला फार वाईट वाटतं. पण त्याच्या आधी पालकांकडनं ही विधानं केली जातात की नाही त्याला ते मनाविरुद्ध झालं ना तर मग त्याला ते सहन होत नाही, त्याच्या डोक्यामध्ये ते तिडकी येते, त्याच्या डोक्यामध्ये ते अटॅक येतात. तर कसल्या अटॅक डोक्यात आहे मला माहिती नाही अजून. पण हे संगोपनामध्येच आम्ही मुलांना टॉलरन्स, सहनशक्ती जे आहे ना, सहन करणं, तर ते शिकवण्याऐवजी सहन न करणं जे आहे ना त्या पद्धतीच्या गोष्टी आम्ही शिकवायला लागलेल्या आहे. नमस्कार सर. सर्वप्रथम तुमचं अहिल्यानगर लाईव्ह 24 या आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. खूप खूप धन्यवाद. सर, सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्र हा विषय गेल्या 5-1 वर्षांमध्ये म्हणजे कोविड नंतर जरा जास्त स्पॉटलाईटमध्ये आलाय, पण तुम्ही 25-30 वर्षांपूर्वी मानसशास्त्र हा विषय निवडायचा हे कसं ठरवलं? ओके,
माझ्या करिअरबद्दलची निवड म्हटलं तर खरं इयत्ता 10वी नंतर मी एका पॅरामेडिकल कोर्ससाठी ॲडमिशन घेतलेलं होतं. CMLT म्हटलं जातं त्याला. आणि त्या कोर्समधून पुढे जात असताना मेडिकल बॅकग्राऊंड, आरोग्याबद्दलचे प्रश्न ह्या अनुषंगानं मला गोडी निर्माण झाली. BA ॲडमिशन घेत असताना अनेक पर्याय उपलब्ध होते, जसं इंग्रजी, अर्थशास्त्र आणि मानसशास्त्र हा विषय होता आणि भूगोल एक. हे चारही विषय मला खूप आवडायचे. तर त्यातल्या पर्टिक्युलरली मानसशास्त्र विषयाकडं आरोग्य क्षेत्रामधली जी आवड निर्माण झालेली होती त्यामुळे मी खेचला गेलो. पुढे ग्रॅज्युएशन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशनलाही मला क्लिनिकल सायकोलॉजी हे स्पेशलायझेशन ते मी घेतलं आणि PhD देखील माझं हेल्थ सायकोलॉजी ह्या क्लिनिकल सायकोलॉजीमधल्या एका सब ब्रांचमधून झालेलं. तर अशा पद्धतीनं प्रामुख्यानं हेल्थकडे मी सरकलो. त्यावेळी मानसशास्त्र ह्या विषयाची कशी परिस्थिती होती, म्हणजे लोक त्याकडे कोणत्या दृष्टीने पाहिजे ॲज कम्पेअर्ड टू आज 2025 मध्ये? फ्रँकली स्पीकिंग, मानसशास्त्र विषयाबद्दल आजही बरेचसे लोकांच्या मनामध्ये गैरसमज आहेत. पण त्या काळामध्ये या गैरसमजांची तीव्रताही जास्त होती, हा एक भाग होता. आणि दुसरा, मानसशास्त्र विषय म्हटलं की तो मुलींनी घ्यायचा विषय अशा पद्धतीनं प्रामुख्यानं पाहिलं जायचं. तो जो काळ होता ना, त्या काळाला थोडंसं पर्यावरण, आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडी किंवा आपल्या राष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडी त्या नजरेतनं पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येतं स्पर्धा तितकी नव्हती. म्हणजे त्या कालखंडाला आपल्याला तणावाचा कालखंड मानायचा असेल तर मग आता मात्र चिंतेचा कालखंड अशा पद्धतीनं पाहावं लागणार. म्हणजे एवढा तो स्पर्धेमधला फरक आहे. आणि त्यामुळे त्यावेळी व्हायचं काय की मग करिअरच्या अनुषंगानं आमच्या सगळ्यांचं अट्रॅक्शन स्पर्धा परीक्षा असायच्या आणि स्पर्धा परीक्षांकडे जाणारं तरुण मग त्याचे घेतले जाणारे स्पेशलायझेशन्स वेगळे असायचे. मानसशास्त्र विषयाबद्दलचा विचार केला आणि समाजाला या विषयाची गरज ह्या अनुषंगानं विचार केला तर परत आपल्याला असं लक्षात येतं की त्या कालखंडामध्ये लोकांना तणाव होते, चिंता नव्हत्या. आणि तणावांची उत्तरं तुमच्या क्रियाशीलतेमधून मिळतात. त्या व्यतिरिक्त एकत्र कुटुंब व्यवस्था होती, नोकरी मिळण्याच्या प्रॉबॅबिलिटीज त्या कालखंडामध्ये जास्त होत्या आणि एक सुसंवाद समाजमानामधला. पत्रकारिता या प्लॅटफॉर्मवरनच बोलतोय म्हणून तिथं पत्रकारितेची किंवा त्या क्षेत्रातली सजगता देखील वेगळी होती. त्यामुळं नॅचरली तितकीशी त्या कालखंडामध्ये लोकांना मानसशास्त्र विषयाची गरज भासली नसावी. काळ पुढं पुढं लोटत गेला, लोकांची मनं संवेदनशील होत गेली. एकत्र कुटुंबातनं आपण विभक्त कुटुंबाकडे सरकायला लागलो. नोकरीच्या संधींसाठी आम्ही एकत्र कुटुंबापासून किंवा स्वतःच्या मूळ गावापासून आपण लांब लांब जायला लागलो. जिथं नोकरी मिळेल त्या ठिकाणी जाणं आणि आपोआपच तो प्रवासच एकत्र कुटुंबापासून विभक्त कुटुंब आणि विभक्त कुटुंबापासून आता एकाकीपणा अशा पद्धतीचा तो प्रवास सुरू व्हायला लागला. स्पर्धा वाढत गेली आणि पूर्वीचा मनुष्य होता, म्हणजे फार फार तर तंत्रज्ञानाशी त्याचा येणारा संबंध काय असेल तर शनिवारच्या दिवशी संध्याकाळच्या टायमिंगला एक जाहिरात दाखवणारा पण पूर्ण वेळचा एक चित्रपट असायचा. आणि आज मात्र असं घडतंय की दर काही सेकंदांनंतर अगदी मी माझ्या हातातला मोबाईल पाहतो, त्याच्यामधलं सोशल मीडिया अकाउंटवरती येणाऱ्या कॉमेंट्स, पोस्ट, लाईक आणि या सगळ्या गोष्टींमध्ये जात असताना आम्ही अर्धा माणूस राहिलो आणि अर्ध तंत्रज्ञान बनलेलं. त्यातनंही प्रश्न अनेक निर्माण झालेले आहेत. आजूबाजूला पाहिलं तर अस्थिरता निर्माण झालेल्या आहेत. या सगळ्या गोष्टींची एकत्र गोळाबेरीज केली. माणसाचं एकाकीपणा, कुटुंबाचं विभक्तपणा, नोकरीच्या ठिकाणच्या असणाऱ्या परमनंट जॉबपासून कॉन्ट्रॅक्च्युअल जॉब आणि डेली वेजेस आणि एकंदरीतच राजकीय आणि सामाजिक परिस्थितीमधल्या अस्थिरता, ह्या सगळ्या गोष्टींमधून आपोआपच आपलं जीवन थोडंसं जे तणावातलं जीवन होतं त्याच्याऐवजी ते काहीसे चिंतेकडे जायला लागलेलं आहे. त्या कालखंडामध्ये व्हायचं असं की आव्हानं समोर आणि सुस्पष्ट दिसायची, त्या आव्हानांना आपण सामोरं जायचं. आजच्या कालखंडामध्ये असं घडतंय की त्या आव्हानं देखील अस्पष्टशी आहेत काहीशी. प्रश्न माझ्या आजूबाजूला काय, मला खरंच काही वेळा डिफाईन करणं शक्यच होत नाही. आणि अशा परिस्थितींमधून वाटचाल करत असताना खूप स्वाभाविकता आहे की मानसिक स्वास्थ्य धोक्यामध्ये येणं,
किंवा थोडंसं आपण डिप्रेशनचा तर अनुभव करत नाहीये ना असे व्यक्तीला वाटणं, अशा पद्धतीच्या गोष्टी घडायला लागल्या आणि मानसशास्त्रासारख्या विषयाची गरज इथं अधोरेखित व्हायला लागली. हा तो काहीसा माझ्या कालखंडामधला आणि आजच्या कालखंडामधला मी बदल ऑब्झर्व करतोय. सर, मानसिक आरोग्य म्हणजे मेंटल हेल्थ ही जी संज्ञा आहे ही सगळीकडे आता बऱ्यापैकी प्रचलित आहे, पण हे तुम्ही कसं समजवाल, म्हणजे नेमकं काय आहे ते? ओके. जागतिक आरोग्य संघटनेनं मानसिक आरोग्य याच्याबद्दलची व्याख्या करत असताना 3 गोष्टींना अधोरेखित केलेलं आहे. व्यक्ती शारीरिकदृष्ट्या आजारमुक्त असायला हवा, मानसिकदृष्ट्या देखील मानसिक समस्याग्रस्तता नकोय, आणि तिसरं सामाजिकदृष्ट्या देखील ती व्यक्ती स्वस्थ असायला हवी. हे 3 महत्वाचे निकष मानसिक आरोग्य संघटनेकडून आलेले दिसून येतात. आणि दुसरी एक संघटना आहे अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन, जी प्रामुख्यानं मानसशास्त्र या विषयामध्ये एक दिशादर्शक पद्धतीचं काम करत असते. या संघटनेनं देखील आरोग्य आणि अनारोग्य यांची उकल करून घेत असताना काही निकष सांगितलेले आहेत. जे व्यक्तीला त्याच्या प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेता येत नसेल, व्यक्तीला जे बदल घडता आहेत त्या बदलांशी अडॅप्ट करता येत नसेल, व्यक्तीचं वर्तन हे स्वतःला त्रासदायक नसेल, व्यक्तीचं वर्तन हे इतर लोकांना त्रासदायक तर नाहीये ना, आणि समाजातल्या चाकुरीच्या त्याचा समाजानं जे काही मानदंड ठरवून दिलेले, कोणत्या परिस्थितीत आपण कसं वागायला हवं, तर त्यासाठीचे जे काही मानदंड आहे त्याच्यामध्ये व्यक्तीचं वर्तन बसणारं आहे की नाहीये, असे काही प्रामुख्याने निकष आहे. तर ज्यावेळेस व्यक्तीला समायोजनाची समस्या येते, इतरांशी जुळवून घेणं जड जायला लागतं, त्याचं वर्तन इतरांना त्रासदायक ठरायला लागतं, त्याचं वर्तन त्याला स्वतःला त्रासदायक ठरायला लागतं, आणि त्याचं वर्तन इतरांपेक्षा भिन्न आणि त्रासदायक आहे. तर अशा पद्धतीची गोष्टी दिसल्या तर त्याला आपण म्हणूयात मानसिक अनारोग्य. आणि एवढ्या गोष्टी जर जपल्या तर मग मात्र आपण असं म्हणूयात की ते आरोग्य आहे. तर सर्वसाधारणपणे लोकांनी अशा पद्धतीचा एक विचार करायला हवा. आरोग्य कशाला म्हणायचं, तर आरोग्य म्हणजे माझं जगणं आणि वागणं असं असायला हवं की जे मलाही त्रासदायक नको आणि इतर लोकांनाही त्रासदायक नको. सोपी व्याख्या आपल्याला करता येईल. सर, बऱ्याचदा आपल्याला जेव्हा पहिला प्रश्न कोणते पाहुणे विचारतात किंवा कोणी सहज भेटलं तर विचारतं की तुम्ही ठीक आहात का, तर मी ठीक आहे हे मी खरंच कधी म्हणायला हवं? खरं सांगू का, तुम्ही ठीक आहात का असं तुम्ही विचारलं तर माझ्या डोक्यामध्ये एक कल्पना तरळून गेली. असं मी कुठेतरी वाचलं होतं की परदेशामध्ये होतं काय की अस्थिर अशा पद्धतीचं ऋतुमान आहे. सकाळी पाऊस पडत असेल तर दुपारच्या टायमिंगला एकदम लख्ख ऊन पडलेला असेल, आणि संध्याकाळच्या टायमिंगला काय असेल हे सांगणं तसं अवघड आहे. म्हणजे हवामान शास्त्र तज्ञांचा आदर राखून हे मी बोलतोय. आणि त्याच्यामधून गुड मॉर्निंग, गुड नून, गुड इव्हिनिंग अशा पद्धतीच्या काही संकल्पना पुढे आल्या. आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या परिवेशात विचार केला तर आपल्याकडचे शब्द काय होते, म्हणजे परमेश्वराचं नामस्मरण करायचं असेल तर रामराम शब्द, आणि त्या व्यतिरिक्त नमस्कार असा काहीसा शब्द होता. म्हणजे याचा अर्थ बरे आहात का, खरं तर भाषातज्ञ आपल्याला सांगू शकतील की बरे आहात का हा जो शब्द आहे तो तिकडचे गुड मॉर्निंग आणि गुड नून त्याची अनुकरणशीलता आणि त्याच्यामधून शोधलेला मराठी शब्द तर नाहीये ना. हा एक भाग झाला. त्याही व्यतिरिक्त आपण असं म्हणूयात की संवाद साधण्यासाठी देखील काही अर्थहीन शब्द आपल्याला आवश्यक असतात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही माझ्याशी फोनवर बोलताय, मी तुम्हाला काहीच रिस्पॉन्स नाही दिला तर तुमचा एक प्रश्न असा निर्माण होतो तुमच्या मनामध्ये, रेंज तर कट नाही झाली ना. आणि तुम्हाला जर असं वाटलं की रेंज ठीक आहे, हा माझ्यापासून डिस्कनेक्ट नाही ना झाला, म्हणून आपण विचारतो ऐकतोय ना. पण ज्यावेळेस तुम्ही बोलत असता आणि मी मध्ये मध्ये असं काय बोलायला लागतो, त्यावेळेस तुम्हाला हे विचारण्याची गरज नाही पडत. म्हणजे याचा अर्थ अरे बापरे असं काय, तर हे शब्द म्हटलं तर अर्थहीन आहे. पण अर्थहीन असूनही संवादाला अर्थपूर्णता आणणार आहेत. राईट. मग थोडंसं इथं बरे आहात का हा शब्द बोलत असताना
व्यापकपणे आपण ती आरोग्याची चौकशी नसून संवाद सुरू करण्यासाठीचा एक संकेत आहे ह्या पद्धतीनं पाहिलं तर मग नक्कीच ते फार सखोल जाऊन विचार करण्याची त्यावर गरजच निर्माण होणार नाही. बरं आहेत का म्हणजे माझ्या आरोग्याबद्दल चौकशी केली आहे का, एकच उत्तर निघेल अशा परिस्थितीत. आणि या विचारधारेतून एकदम मजेत ठणठणीत हेच उत्तर निघणार त्याच्यामधून. त्यामुळे बरं आहेत का संवादातला एक संकेत आहे, तितकंच स्वीकारूयात आणि पुढे वाटचाल करूयात. समाजाला एक असा गैरसमज आहे की मला मानसिक त्रास आहे तर मी योगा आणि मेडिटेशन केलं तर माझा तो सगळा त्रास दूर होईल, असं बरेच सल्ले देतात. घरचे देतात, नातेवाईक देतात. तर तुम्हाला तो सल्ला पटतो का? घरचे देतात, नातेवाईक देतात, तर तुम्हाला तो सल्ला पटतो का? 100% पटतो. आणि रादर मी असं म्हणेन की इथे फक्त मानसशास्त्राचा विचार करण्याऐवजी आपण आयुर्वेदाच्या अनुषंगानं, जगण्याच्या शास्त्राच्या अनुषंगानं विचार करूयात. आयुर्वेदामधल्या मला 2 संकल्पना फार आवडतात. एक संकल्पना आहे दिनचर्या आणि दुसरी संकल्पना आहे ऋतुचर्या. आणि ही दिनचर्या आणि ऋतुचर्या ज्याला समजली त्याचं संपूर्ण आरोग्य मी असं म्हणेन की छानपैकी किनाऱ्याला लागलं. असंही आपण म्हणतो की हेल्दी माइंड हे कुठे राहीन तर हेल्दी शरीरामध्ये, आणि हेल्दी शरीर जे आहे ते कुठे असू शकतं तर मग त्याच्यासाठी आम्हाला ही दिनचर्या आणि ऋतुचर्या यांचा चांगल्या पद्धतीने अवलंब करायला हवा. अगदी हे सर्वांनीच बोललेलं आहे. ह्या पॉडकास्टवरनं बोलताना मी त्याच गोष्टीची पुनरावृत्ती करेन की आम्हाला नियंत्रित पद्धतीचा आहार घ्यायला हवा, आम्हाला पुरेशी झोप घ्यायला हवी, आणि आम्ही कपडे, बूट किंवा इतर जे काही अप्लायन्सेस वापरतो, आमचा चष्मा असेल, आमच्या खिशातला मोबाईल असेल, आमच्या कानातलं इयरप्लग असेल, या सगळ्या गोष्टी जे आहे ना आम्ही ब्लाइंड बायर किंवा ब्लाइंडपणे अनुकरण करणारे अशा पद्धतीने जाणारे आहोत. म्हणजे एखादा कॉल ऑपरेटरच असेल, एखादा सेल्स रिप्रेझेंटेटिव्हच असेल तर त्याला इयरफोनची गरज आहे बरं का. पण अगदी एखादा कॉलेजमधला विद्यार्थी आहे त्याला त्या इयरफोनची गरज आहे का? तर ह्या पद्धतीनं आम्हाला थोडासा विचार करायला हवा. म्हणजे वास्तविक पाहता आयुर्वेदामधल्या त्या दिनचर्या आणि ऋतुचर्याबद्दल मला जास्त बोलायला आवडेल, पण त्या व्यतिरिक्त हे बारीक सारीक गोष्टी आहेत. आम्ही कधी असे विचार केलेले आहेत का रस्त्यानं चालत असताना की माझा जो बूट आहे त्या बुटाचा सोल बॅलन्स आहे का? आम्ही कधी विचार केलेला आहे की झोपेतनं उठल्यानंतर आमची जी नखं आहेत त्या नखांमधून मला माझं हिमोग्लोबिन टेस्ट करता येत आहे का? आम्ही असं कधी विचार केलेला आहे का की माझी स्किन आहे ती स्किन ड्राय झालेली आहे, वेट आहे की ऑइली आहे? तर हे आम्ही ह्या सगळ्या स्पर्धेमध्ये आमच्या स्वतःकडेच पाहायला विसरलो. धोक्यात आलेलं आहे पहिलं आमचं शारीरिक आरोग्य. शारीरिक आरोग्य जर धोक्यात आलेलं असेल तर त्या अनारोग्य धारण केलेल्या शरीरामध्ये निरोगी शरीर कसं राहणार? मी 100% जे लोक म्हणतायत ध्यानधारणा आणि योगा यांचा आधार घ्या, 100% मी त्यांच्या मताशी सहमत आहे. कारण योगा तुम्हाला शरीराची चांगली बैठक प्राप्त करून द्यायला मदत करेल. ऑफकोर्स त्यासोबत आपल्याला निद्रा, आहार आणि विहार याचा विचार करायला हवा. सक्षम शरीर आणि या शरीरात वसणाऱ्या मनानं मग ध्यानधारणेचा जर अंगीकार केला तर त्याच्यामधून मनाला एक स्थिरता प्राप्त होणार आहे. आणि स्वाभाविक या 2 गोष्टी स्थिर झाल्या आरोग्याला पूरकच असतील. म्हणजे असं म्हणतात की आपल्या शरीराची क्षमता ही खूप जास्त असते पण आपल्या मानसिक तयारी नसते म्हणून आपण ती क्षमता पूर्णपणे युटिलाइज नाही करत. फार बोलणार नाही, एकच उदाहरण देईल, स्टीफन हॉकिन्स. ओके, येस. त्यातच सगळं आलं. शरीराची सक्षमता आणि त्याचा मनोन्यास. मानसिक आरोग्य आणि नैराश्य याचा परस्पर संबंध कसा आहे आणि तो तुम्ही कसा एक्सप्लेन कराल? मानसिक आरोग्य धोक्यात आलं की मग नकारात्मक जे रिपू आहेत ते जन्म घ्यायला लागतात. ते मी निराश होतो म्हणजे नेमकं काय होतं? कुठेतरी माझे विचार थांबतात, कुठेतरी माझी लढण्याची शक्ती थांबते, कुठेतरी आहे त्या आव्हानांमधून मी किंवा आहे त्या गोष्टींमधून, संधींमधून मी माघार घ्यायला लागतो.
कुठेतरी जे माझं आहे त्याचाच मी क्लेम सोडून द्यायला लागतो. अशाच काहीशी स्थिती म्हणजे नैराश्याची पातळी ना. चिंता असेल, नैराश्य असेल, एकाकीपणाची जाणीव निर्माण होणं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस माणसाचं आरोग्य धोक्यात यायला लागतं, तर धोक्यात आलेल्या आरोग्यामध्ये मग अशा पद्धतीचे रिपुवास करायला लागतात. आता तुम्ही सांगितलं की शारीरिक आरोग्य, आणि त्यामुळेच मी हा पुढचा प्रश्न विचारते की हसल कल्चर आपल्याकडे येत आहे आणि मला वाटतं आलेलं आहे ऑलरेडी. कारण पैसे कमवणं ह्याबद्दल शिकवणारे बरेच लोक आहेत. ते पैसे कसे टिकवायचे, ते पैसे कसे वाढवायचे ह्याच्याबद्दल बोलतात. ते कुठेतरी पैशांमध्ये गुंतण्यात किंवा इतरांना इम्प्रेस करण्यामध्ये आपण बऱ्याचदा आपल्या क्षमतेपेक्षा जास्त काम करतो आणि शरीराकडे दुर्लक्ष करतो. ह्या सगळ्या दिनचर्येमुळे, हसल कल्चर आणि आणलेल्या दिनचर्येमुळे कुठेतरी नैराश्य उद्भवतंय का, किंवा नैराश्य तरुण पिढीमध्ये वाढलंय का? 100% आपल्याला मान्यच करावं लागेल. आपण ह्या सगळ्या स्पर्धेमध्ये एक गोष्ट विसरलो तर नाही ना, मी जगतो कशासाठी? म्हणजे निरोगी मी राहण्यासाठी मला जे आवश्यक आहे ती पर्याप्ततेची पातळी मला समजायला हवी. मी धावपळ करायला हवी, अगदी खरं आहे. मल्टीटास्किंगची आज गरज आहे, म्हणून मल्टीटास्किंग शिकून मी माझं काम टिकवायला हवं, माझी गुणवत्ता टिकवण्याचा प्रयत्न करायला हवा, हे अगदी खरं आहे. पण ह्या सगळ्या स्पर्धांमध्ये मी किती धावायचं? म्हणजे ज्या अस्तित्वासाठी मला पैशांची आवश्यकता आहे आणि जे पैसे कमवण्यासाठी म्हणून मला नोकरी करायची, तर ती नोकरी त्या माझ्या अस्तित्व टिकवण्यासाठीच्या आवश्यक गरजा इथपर्यंत मिळवून देणारे असावी. पण माझ्यामध्ये ती लालसा निर्माण झाली तर ते असं म्हणतात ना, देव प्रकट झाला त्या माणसाला आणि म्हटला की जेवढा पळशील तेवढी तुझी जमीन. आता मला असं वाटतं की त्या दिवशी त्या माणसानं ती जी चूक केली होती की फक्त धावत राहिला. आमच्या बाबतीत ते असंच घडतंय का, की अरे मला जमीन किती पाहिजे हे मला ठरवायला हवं. म्हणजे मिळेल तेवढं सगळं मला पाहिजे याचा मला विचार करायचा आहे, की जेवढाचा मी उपभोग घेऊ शकेल तेवढाच मी विचार करायचा आहे. ह्या पद्धतीने विचार करू शकलो तर कदाचित हसल कल्चरमध्ये देखील त्या सगळ्या धावपळीमध्ये मला माझं स्पीड किती ठेवायचंय हे मला ठरवता येणं शक्य आहे. एक्सप्रेस हायवेवरती एनडीएव्हीआर चालते आणि दुसरी कदाचित एखादी स्विफ्टही चालते. एनडीएव्हीआर पाळावी, ती कदाचित 120-140 पाळावी, पण याचा अर्थ स्विफ्ट त्या स्पीडनं पाळावी हा काहीतरी आपण अतिरेक करतोय. जगण्यामध्येही ह्या पद्धतीचा दृष्टिकोन असावा. कुठेतरी या हसल कल्चरला फ्यूल करण्यासाठी सोशल मीडिया कारणीभूत होतोय. कारण यापूर्वी आईवडिलांनी, म्हणजे माझ्या आईवडिलांनी किंवा त्या जनरेशनच्या लोकांनी कुठली एखादी मोठी गोष्ट अचीव्ह केली तर ती फार लिमिटेड लोकांपर्यंत पोहोचायची. पण आता सोशल मीडियाच्या एका पोस्टने सगळ्या दुनियेलाही ते कळतंय की मी हे अचीव्ह केलंय, मी ही वस्तू घेतली आहे. त्यामुळे कुठेतरी तेही ते करू शकतायत, तेही ते टाकतायत, त्याच्यामुळे लोकांना ते कळतंय, त्यांना ती वाहवाही मिळतेय. तर कुठे मी का मागे राहू, म्हणून मीही तीच गाडी घेण्यासाठी किंवा तेच काही असू शकतं ते मिळवण्यासाठी मी तितकेच एफर्ट करतोय. पण त्याची रेस कदाचित फार सोपी असेल, मला लांबची रेस धावायची आहे. तर कुठेतरी सोशल मीडियामुळे वाढणारा ताण, कंपॅरिझन झालं, शो ऑफ कल्चरही वाढलंय. तर ह्याला आपण ह्यापासून कसं अलिप्त राहावं तुम्हाला वाटतं? अद्वैत, मला असं वाटतं आपल्या प्रश्नामध्येच आपलं उत्तर असतात काही वेळावर का. म्हणजे सोशल मीडिया जो आहे, आपण असं म्हणतो सोशल मीडियामुळे असं घडलं, राईट? हा थॉट आपण एक क्षणासाठी होल्ड करूयात. समाधानाबद्दल बोलतो आणि परत सोशल मीडियाकडे येतो मी. ते जे काही समाधान आहे ना, तर समाधानाचं मानसशास्त्रज्ञ 3 प्रकारांमध्ये वर्गीकरण करतात. एक असतं आंतरिक समाधान, दुसरं असतं बाह्य समाधान आणि तिसरं असतं सहगामी समाधान. म्हणजे मी अभ्यास केलाय म्हणून मला मिळणारं समाधान, मी अभ्यास केलाय म्हणून मला परीक्षेत चांगले मार्क मिळाले आणि त्यासाठी म्हणून माझं कौतुक झालं, हे झालं बाह्य समाधान. आणि मलाही समाधान मिळालं, लोकांनी माझं कौतुक केलं, ह्या 2 गोष्टी एकत्र सहगामी पद्धतीने गेल्या. समाधान त्याच्या 3 मिती आहेत. आज नेमकं असं घडायला लागलेलं आहे की
बाह्य समाधान शोधायच्या दातामध्ये आम्ही आंतरिक समाधान शोधायचं विसरून चाललोय आणि सहगामी समाधान त्यातनं निस्तायला लागलेलं आहे. मग विद्यार्थी दशेमध्ये परीक्षेतले मार्क मिळणं असेल, गैरप्रकारांचा अवलंब करून का बरं मार्क मिळवण्याच्या स्पर्धा सुरू होतात. प्रशासनाला मध्यस्थी करून अगदी सीसीटीव्ही कॅमेरे त्या परीक्षा हॉलमध्ये लावण्याची गरज का निर्माण व्हायला लागते. इथे एक विद्यार्थी चुकतोय की संपूर्ण शिक्षण व्यवस्थेतले स्टेक होल्डर्स चुकतायत. कर्मचाऱ्याबद्दलचा विचार मी तोच करेन की मला माझं एखादं वाहन पाहिजे किंवा माझ्या हातातला मोबाईल मला साधा पाहिजे की स्मार्टफोन पाहिजे, हे मला काय पाहिजे हे मी ठरवण्याच्या ऐवजी आजूबाजूचा जो परिवेश आहे त्याच्यामध्ये कशाचं कौतुक होतंय ते मी माझ्याकडे असायला हवं याबद्दल आग्रही व्हायला लागलो. म्हणजे माझ्या समाधानापेक्षाही इतर काय म्हणतील त्यातनं मिळणाऱ्या समाधानावरती मी जायला लागलेलो आहे. आणि आमच्या कुटुंब व्यवस्थांबद्दल देखील तसंच व्हायला लागलं. कुटुंब एकत्र यायचं, मौज मजा करायचं हे पूर्वी घडायचं. मला आजही ती संकल्पना नगरमधली आवडते, बाग टोपली. काय खर्च होतो, जे घरामध्ये खायचो तेच एकत्र बनवायचं आणि 4 कुटुंबांसोबत मिळून बाहेर जाऊन मिळून खायचं. काही खर्च नव्हता पण आनंद खूप होता. कारण ती भरवणारी जी स्त्री होती तिला मी बनवलंय आणि मी खाऊ घालतेय ते समाधान होतं, आंतरिक समाधान होतं. आम्ही 4 कुटुंब एकत्र आलो आणि एकत्र ते सेलिब्रेशन करतो आहोत, बाह्य समाधान होतं. आणि सहगामी समाधान आपोआपच सोबत चालायचं. आज घडायला काय लागलेलं आहे, ती बागटोपली संपली ना. म्हणजे कदाचित असं घडायला लागलेलं आहे की झोमॅटोच्या कल्चरमध्ये जेवणही आम्ही बनवायचं विसरतोय, जेवणही बाहेरनं आणि आमच्या 4 भिंतीच्या आत आम्ही खायला लागलेलं आहे. ह्या व्यवस्थेमध्ये मी माझं समाधान कुठं शोधतोय, असा काहीसा तो सिनेरिओ बनायला लागला. मला असं वाटतं आत्मचिंतनाची गरज आहे. बाह्य गोष्टींमधनं लोक काय म्हणतील, मला काय वाटतं, किंवा सोशल मीडियाच्या भाषेत बोलायचं झालं तर मला लाईक किती मिळाले आणि व्ह्यू किती मिळाले, यातनं समाधान शोधण्यापेक्षा एखादी कृती मी केली आहे, एखादी कलात्मकता मी जपलेली आहे, तर त्यातनं मला किती समाधान मिळालेलं आहे या समाधानावरती लोकांनी फोकस करायला हवं. ह्या पद्धतीनं समाधानाचा विचार करायला हवा. आणि मग आता माझ्या तर पहिल्या मुद्द्याकडे येतो की हे सोशल मीडियामुळे घडतं आपण म्हणतोय, पण आपण सर्वच जण मानतोय की सोशल मीडिया रन करणारे जे अल्गोरिदम्स आहे किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे काही प्रोग्राम आहेत, तर ते सरळ सरळ मी जे सर्च करतो त्याच्याच बद्दलच्या इन्फॉर्मेशन्स ते मला आणून टाकतंय. मग आता इथं घडतंय की फक्त स्पर्धाशीलता, मार्केटमध्ये अवेलेबल असणारे येऊ घातलेले नवनवीन गॅजेट्स, त्याचं जे रिसर्च करायला लागलो तो सोशल मीडिया मला तेच देणार आहे. पण त्याच्याऐवजी 2-4 गुड थॉट्स किंवा गौरांग दास त्यांचे जे काही विचार असतात याबद्दलचे आम्ही सर्च केले तर आम्हाला तेच मिळायला लागणार आहे. त्यामुळं सोशल मीडियामुळे हे घडतंय असं म्हणत असताना आपण थोडंसं समाज मनानं एक करेक्शन करायला हवं की सोशल मीडिया हे फक्त टूल आहे आणि ते टूल नेमकं समाधानाकडं की स्पर्धाशीलतेकडं आणि भौतिकवादाकडं कुठल्या बाजूला ते जायला लागलेलं आहे ते मात्र लीड करणारं तो सारथी मात्र आमचं मनच आहे. मनानं ठरवलं मला समाधानच मिळवायचंय तर आपोआपच सोशल मीडिया देखील मनाला आणि मनाच्या आनंदाला समृद्ध करणारीच इन्फॉर्मेशन देईल. तो एक दृष्टिकोन आपण अडॉप्ट करायला हवा. कुठेतरी ह्या तुम्ही म्हटलात तसं आपल्या पर्स्पेक्टिव्ह एक टूल आहे आणि त्याकडे आपला बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह ठरवतो की ते आपल्यासाठी चांगलं आहे की वाईट आहे. तर त्याच असमाधानी असल्यामुळे कुठेतरी एकटेपणा, एकाकीपणा वाढलाय. त्यामुळे मेल लोनलीनेस पॅन्डेमिक हे कुठेतरी वाढताना दिसतंय. त्यामुळे आत्महत्येचं प्रमाणही वाढलंय पुरुषांमधलं. तर तुम्ही ह्या गोष्टीकडे कसं पाहता की सोशल मीडियामुळे हे आहे, वाढत्या स्पर्धेमुळे हे आहे, की एकूणच लोक इन्सेन्सिटिव्ह झाल्यामुळे हे घडतंय असं तुम्हाला वाटतं? काही मतं मी खूप स्पष्टपणे या गोष्टीबद्दल मांडायला इच्छुक आहे. एक गोष्ट आपण मान्य करूया म्हणून मला स्पष्टता याच्यामध्ये असायला हवी की हे एकाकीपणा असेल, डिप्रेशन असेल, लोनलीनेस असेल,
ते थोडंसं आपल्या समाज व्यवस्थेला लागलेलं ग्रहण आहे नाही का. एकाकीपणाबद्दलचा विचार केला तर लहानपणापासून आपल्यावरती जे संस्कार येत आहेत, आपलं जे रिअरिंग होत आहे, संगोपन, त्या संगोपनामध्ये हे एकाकीपणाचे मुहूर्त मिळवलेले आहेत. म्हणजे मला माझं लहानपण आठवतंय की काकांनी किंवा आत्याने धपाटा घातला, अगदी या केसमध्ये शेजाऱ्यांनी धपाटा घातला, तर मला नाही वाटत माझे वडील भांडायला गेले असतील शेजारी. पहिलं त्यांचा प्रश्न किंवा पहिलं त्यांचं मत असायचं, तूच चुकला असशील. मी असं म्हणेन अगदी तूच चुकला असशील अशी भूमिका पालकांना घेऊ नये, पण त्या गोष्टीच्या शहानिशा करण्याऐवजी त्यांना काय अधिकार, ह्या ज्या काही भूमिका यायला लागलेल्या आहे. म्हणजे त्या संस्कारांमध्ये व्हायला काय लागलेलं आहे की मूल आम्ही एकाकी करायला लागलेलं आहे. त्याच्यावरती संस्कार करत असतानाही मुलाला नंतर कळतं की माझे मनाविरुद्ध घडलं की मला फार वाईट वाटतं, पण त्याच्या आधी पालकांकडनं ही विधानं केली जातात की नाही त्याला ते मनाविरुद्ध झालं ना तर मग त्याला ती सहन होत नाही. त्याच्या डोक्यामध्ये तो काय गमतीदार शब्द आहे, त्याच्या डोक्यामध्ये ते तिडकी येते, त्याच्या डोक्यामध्ये ते अटॅक येतात. तर कसले अटॅक डोक्यात आहे मला माहिती नाही अजून. पण हे संगोपनामध्येच आम्ही मुलांना टॉलरन्स, सहनशक्ती जे आहे ना, सहन करणं, तर ती शिकवण्याऐवजी सहन न करणं जे आहे ना, त्या पद्धतीच्या गोष्टी आम्ही शिकवायला लागलेल्या आहे. आमचे वेटिंग पिरियड संपलेले आहेत. म्हणजे पूर्वी काय व्हायचं, खूप छोट छोटे गोष्टी असतील बरं का, भूक लागली, घरात आई वडील नसतील तर आम्ही स्वतः वस्तू बनवायचो, आंबट खारट तिखट करपलेलं असं काहीही असलं तरी आम्ही छान खायचो, आनंदानं खायचो आणि त्यातनं मिळणारं ते आंतरिक समाधान असायचं. मग त्याची जागा घेतली 2 मिनिट्स मॅगीनं. आणि आज असं व्हायला लागलेलं आहे की 2 मिनिट्स मॅगी देखील 20 मिनिटांनी झोमॅटोवरनं कॉल करायला लागलेला आहे. आमच्या मुलांना एफर्ट्स घ्यायला शिकवणं ही गोष्ट इथे निसटली. एफर्ट्स घेतल्यानंतरचं जे काही अचिव्हमेंट आणि त्यातनं मिळणारं समाधान आहे, या समाधानापासून आम्ही मुलांना दूर ठेवायला लागलेला आहे. आणि हा नात्यांमधल्या संवादाचा भाग. मनाविरुद्ध घडलं की का घडलं याची मीमांसा करणं, हे मीमांसा करणं बाजूला व्हायला लागलेलं आहे, बाजूला पडायला लागलेलं आहे. पण त्याच्याऐवजी मनाविरुद्ध घडलं ना तर आता त्यांच्याशी संबंधच नको. मग वाटत नाही का की लहानपणापासूनचे हे जे आमचे कुटुंबातले संस्कार आहेत, हे संस्कार आम्हाला एकाकीपणाकडे कसं जायचं याची वाटचालच किंवा याचा एक रस्ता तयार करून द्यायला लागलेले आहेत. हा एक भाग मला मानायचा आहे. दुसरं डिप्रेशन नावाची संकल्पना, जे निसर्ग देखील आम्हाला कळवतो, आम्हाला सांगतो की उद्याचं सूर्योदय व्हायचं असेल तर आजचं सूर्यास्त आम्हाला पाहायलाच हवा. इतकं साधं आणि सोपं समीकरण आहे. किंवा मी अगदी बऱ्याच माझ्या व्यासपीठांवरनंही हे बोललेलं आहे की रादर नकारात्मक परिस्थितींमधूनही मात कशी करायची. ते अगदी आमच्या दारामध्ये असणारं एक कुत्रीचं पिल्लू आहे, तर पिल्लू बनण्यापेक्षा आई बनलेली आहे ती, तिच्याकडनं मी खरं शिकलो. दुर्दैवाने एकाच दिवशी असं घडलं की तिच्या 2 पिल्लांपैकी एक पिल्लू रस्त्याच्या अपघातामध्ये दगावला आणि दुसरं पिल्लू खूप छान होतं, कोणीतरी उचलून घेऊन गेला. त्यानंतरचं एक वेळचं जेवण तिने घेतलं नाही आणि त्यानंतर परत ती जगायला लागली. मग आमच्या जगण्यामध्ये अक्षरशः कुणीतरी जवळच्या नात्यातलं वाईट बोललं म्हणून त्याच्याशी संबंधच तोडून टाकणं, त्याच्याशी बोलायचंच नाहीये, हे कायमचे संबंध तोडण्याबद्दलचं, म्हणजे गमावणं तर फार लांबचा विषय, पण थोडंसं मानवाविरुद्ध घडल्यानंतर देखील आपण डायरेक्ट संबंध तोडण्याचीच विचार करायला लागलो. निसर्गानं आम्हाला इतका छान मेंदू दिलेला आहे की ज्या मेंदूतून आम्हाला विचार करता येईल की नेमकं माझ्या मनाविरुद्ध घडलं म्हणजे नेमकं काय, कोणाच्या तरी मनासारखं घडलं असेल ना. सो वाय नॉट टू हॅव वन टाईप ऑफ अ स्ट्रॅटेजी की आज तो जिंकलेला आहे त्याच्या मनासारखं घडतंय, उद्या मी जिंकेल माझ्या मनासारखं घडेल, आणि परवाचा दिवस असा असेल की आम्ही दोघं एकत्र बसू आणि दोघंही कशी जिंकू याबद्दलचा आणि या पद्धतीचा विचार करू. ह्याच्या काही जीवनशैली किंवा जीवन कौशल्य जी आहे ना आमची, ते जीवन कौशल्यांमधून तिथून आम्ही कुठेतरी लांब जायला लागलेलं आहे. प्रत्येक घटनेमध्ये एक सकारात्मक बाजू असते, हे एक जीवन कौशल्य आहे.
इतरांशी सुसंवाद साधत असताना तिथं काही निगोशिएशन्स करायचे असतात ज्याच्यामधून दोघंही विन विन मध्ये राहतील. ते कौशल्य आम्ही विसरायला लागलेलो आहोत. बऱ्याचशा गोष्टी आम्ही रेडीमेड आणायला लागलो, ज्या गोष्टी आम्ही पूर्वी करायचो आणि ते त्या कृती पूर्णत्वात आल्यानंतर समाधान मिळवण्याचं एक कारण आमच्यापाशी असायचं. जगण्यामध्ये आम्ही होप्स शोधलेले होते, आशावाद शोधलेले होते आणि या कौशल्यांपासून आम्ही बाजूला जातोय आणि त्या रॅट रेसमध्ये जायला लागलेलो आहे. ह्याच्यामध्ये कुठेतरी आमच्या त्या डिप्रेशनचं मूळ दडलेलं आहे. आणि तिसरा मुद्दा आत्महत्येसारखा. त्या आत्महत्येबद्दल मला असं वाटतं की मीडिया त्यानं जर इथं काही चांगला पुढाकार घेतला, म्हणजे तो चांगला पुढाकार अशा पद्धतीचा असू शकेल की आत्महत्येबद्दलची एखादी बातमी असेल तर ते काही भूषणाबळ नाहीये बरं का. विथ ड्यू रिस्पेक्ट, ज्या व्यक्तीने आत्महत्या केली त्या व्यक्तीबद्दल मला आदर आहे. आदर ह्या अनुषंगानं की ते विचारणं करायला नको होतो, पण तरी त्याला ते भाग पडला कारण त्याला योग्य वेळी ती मदत मिळाली नाही. त्या व्यक्तीचे जे नातलग आहेत त्या नातलगांवरती दुःखाचं खूप मोठं डोंगर कोसळलेलं आहे. त्याच्यामुळे माझ्या सद्भावनाही त्या नातलगांसोबत असतील. पण आत्महत्येची एखादी बातमी आहे आणि ती जर बातमी एखादा प्रिंट मीडिया चौकटीत टाकत असेल, जे काय कारण असेल त्या कारणासहित आत्महत्येचं शीर्षक केलं जातं बातमीला आणि आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं झालं तर फोटोही लावला जातो. ही गोष्ट आत्महत्या भूषणावह आहे का? उत्तर नाही असेल तर मग एवढी चौकटीतली फोटो टाकून कारणासहित बातमी का निर्माण व्हावी? 2 ते 3 धोके सांगतो तुम्हाला. बोधमन जे आहे ना ते समाजासोबत आहे, त्याला कळतंय काय चूक काय बरोबर. पण अबोध मन जे आहे ना ते अबोध मन फक्त माहिती ग्रहण करत आहे, पण त्यातलं चूक आणि बरोबर कळत नाहीये. फार बालिशपणाचं इंटरप्रिटेशन वाटेल, पण एखादी व्यक्तीच्या अबोधमानानं ही जागा घेतली तर वर्तमानपत्रात माझा फोटो छापून येणार. यातनं देखील आत्महत्या होऊ शकते. चौकटीत वरती शीर्षक लिहिलं गेलेलं आहे, परीक्षेत मार्क कमी मिळाले, पिक्चरला जाऊ दिलं नाही म्हणून, मला नवीन मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून. अहो त्या आत्महत्येची ही कारणं, हे काय असं नाहीये की ह्या प्रश्नाचं चांगलं उत्तर दिलं म्हणून ती मुलगी विश्वसुंदरी बनली आणि ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं चांगलं म्हणून तो IAS बनला, असं नाहीये. त्यामुळे हे मीमांसा करणं बंद करायला हवं. हे मीमांसा केल्याचा परिणाम असं होतोय की इथं एक मुलगा मला माझ्या मनासारखा मोबाईल दिला नाही म्हणून आत्महत्या करतोय, पण त्याच वेळेस 200-500 मुलं असे असतात की जे त्यांच्या पालकांच्या मागं असाच एखादा चांगला स्मार्टफोन घेऊन द्या म्हणून तगादा लावत असतात. आणि त्यांना पालकांनी नाही म्हटलं तर आता काय, ह्या प्रश्नाचं उत्तर ह्या 200-500 मुलांनी तुमच्या बातमीच्या शीर्षकात शोधलं तर दॅट शुड नॉट बी डन. म्हणून एक शीर्षक असता कामा नये. ती बातमी द्यायची असेल तो तुमच्या वार्तांकनाचा भाग आहे, मी त्यात काही तज्ज्ञ नाहीये, पण ती बातमी कुठेतरी कोपऱ्यात जावतात ना. त्यामुळे तिचं लोकेशन कुठं असायला हवं याबद्दल एक विचार करायला हवा. हा एक मीडियाचा पुढाकार असायला हवा. आत्महत्या याच्याबद्दल मी एकच म्हणेन, आत्महत्या हा भॅडपणाच आहे. म्हणजे कदाचित आत्महत्येचा विचार करणारी व्यक्ती ही हे रील पाहिल्यानंतर हेच म्हणेल, तुम्हाला काय माहिती आहे आमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स. पण एक तितकंच खरं आहे, प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतं. मग कमीत कमी तुम्ही ते उत्तर मिळेपर्यंत प्रयत्न करायला हवे. प्रश्नाचं उत्तर आत्महत्या मुळीच नाहीये. आत्महत्या हे तुमच्या आयुष्याचं उत्तर आहे, आयुष्य संपवण्याचं. प्रश्नाचं उत्तर नाहीये ते. त्यामुळे अविरतपणे प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठी प्रयत्न करायला हवे. आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जर मिळत नसेल तर खूप साधं समीकरण आहे की तो प्रश्न तुमचा नाहीच आहे. म्हणजे इथं तुमचा प्रश्न नव्हता त्यासाठी तुम्ही आत्महत्या करता, हेही चुकतच आहे. आणि त्या प्रश्नाचा पाठपुरावा करून उत्तर शोधण्याऐवजी आत्महत्या करता, हेही चुकीचंच आहे. हे कुठेतरी लॉजिक आपल्याला लोकांपर्यंत, तरुणाईपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे. आणि अजून एक आत्महत्येमागचा धारणेचा असा भाग होता, तो म्हणजे गेम्स होते काही. आणि त्या गेम्समध्ये गाईडलाईन्स अशा होत्या
की आत्महत्या करत असताना व्हिडिओ करायचा आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावरती पोस्ट करायचा. आणि मग ते किती लोकांनी व्ह्यू केलं, ते लोकांचं व्ह्यू करणं देखील आत्महत्येच्या लाईव्ह व्हिडिओला एक बलन देणार होता. तर तो एक प्रकार काहीसं तरुणाईच्या बाबतीत घडला असावा अजाणतेपणी. काही मुलांच्या बाबतीत विनाकारण त्यांनी आत्महत्या केल्या. आणि का आत्महत्या केल्या? कारण त्यावेळेचे त्यांनी व्हिडिओ केले होते. तर या पद्धतीचे जे रिइन्फोर्सर्स आहेत ते आपण कुठेतरी थांबवायला शिकायला हवं. सर, सुसाईड प्रिव्हेन्शनमध्ये किंवा आत्महत्या प्रतिबंधन करण्यासाठी एक समाज म्हणून आपण काय पाऊल उचलायला हवं? वैचारिक पातळीवर विचार केला तर मी असं म्हणेन की 2 पद्धतींना लोक विचार करतात. एक असते पद्धत प्रॉब्लेम फोकस्ड आणि दुसरी पद्धत असते सोल्युशन फोकस्ड. आम्हाला एक चिंतन करण्याची गरज आहे, आम्हाला विचार करण्याची गरज आहे की आज आपण समस्या केंद्रित विचार करतोय प्रॉब्लेम फोकस्ड की आम्ही सोल्युशन फोकस्ड म्हणजे उत्तर शोधणं ह्या अनुषंगाने विचार करतो आहोत. जर समस्या केंद्रित पद्धतीनं आम्ही प्रश्नांचे विचार करत असू तर मग आत्महत्या, डिप्रेशन ह्या सगळ्या गोष्टी आमच्या वाट्याला आलेल्याच. समाज मन प्रॉब्लेम फोकसकडे जात आहे की सोल्युशन फोकसकडे? करेक्शन करण्याची गरज आहे. हा एक भाग झाला. दुसरा भाग भावनिक पातळीवर म्हटलं तर आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे व्यासपीठ, परिवेश, काही मंच असे स्थापन करायला हवे की ज्या ठिकाणांमधून आम्हाला सकारात्मक भावानुभव आणि सकारात्मक घटनांचे सेलिब्रेशन्स हे करण्यासाठी म्हणून वेगवेगळे जे उपक्रम आहेत ते उपक्रम राबवण्यासाठी सुरुवात करायला हवी. भांडवलशाहीची गती आणि त्याच्यामधून लोकांच्या मध्ये निर्माण झालेल्या त्या ज्या काही मला हे हवं, ते हवं, ते हवं ह्या जे क्रेव्ज आहेत तर कुठपर्यंत बाबा हो, तर ते कुठपर्यंत याच्या परिभाषा निश्चित करण्याच्या अनुषंगाने आम्ही विचार करायला शिकायला हवं. त्या पद्धतीने प्रयत्न केले तर आत्महत्या प्रिव्हेन्शन हे नक्कीच चांगल्या पद्धतीने करता येईल. एक थेरपिस्ट, काउन्सिलर किंवा एक सायकोलॉजिस्ट म्हणून काय जबाबदारी आहे या गोष्टी रोखण्यासाठी? ओके, फाईन. थेरपिस्टचा विचार अशा पद्धतीचं, इथं मला अजून एक गोष्ट सांगू देत. सुसाईड प्रिव्हेन्शन डेच्या अनुषंगाने आपण बोलतो आहोत तर गेल्या 27 वर्षातला टीचिंग एक्सपिरियन्स आणि त्याच्या पूर्वीचं फील्ड एक्सपिरियन्स, माझं स्वतःचं एक निरीक्षण आहे की पूर्वी आत्महत्या ह्या ग्रॅज्युअल असायच्या आणि आताच्या आत्महत्या ह्या आवेगी व्हायला लागलेल्या आहेत. म्हणजे सोप्या भाषेत समजावून घ्यायचं झालं तर मी असं म्हणेन की माझी नोकरी गेली, कालांतरानं मी काहीसं कर्जबाजारी झालो. त्याचसोबत मला जाणीव व्हायला लागली की समाजामधली माझी जी पत आहे, माझी प्रत नाही, पत आहे, ती पत चॅलेंज व्हायला लागली. मग मला कुठेतरी नाकारलं जात आहे अशा पद्धतीची एक भावना निर्माण व्हायला लागली आणि त्याच्यामधून डिप्रेशनची स्थिती आणि एका रात्री कोणालाही न सांगता घर सोडून जाण्याचा प्रकार किंवा जीवन संपवण्याचा प्रकार. तर याला आपण आत्महत्या ग्रॅज्युअल झाली असं म्हणूया. म्हणजे एक व्यक्ती एखाद्या प्रतिष्ठेच्या इलेक्शनमध्ये हारल्यानंतर मग त्यानं काही दिवस स्वतःला कोंडून घेतलं. त्यानंतर मग कुठेतरी व्यसनाधीनतेमधून मग लोकांपासून लांब जाणं, मग कर्जबाजारीपणा आणि कर्जबाजारीपणाच्या पुढे जाऊन मग काहीतरी असा अविचारी विचार, ह्या ग्रॅज्युअल आत्महत्या पूर्वी मी पाहिलेल्या आहेत. आता काय घडायला लागलेलं आहे की आवेगी आत्महत्या म्हणजे नेमकं काय? अचानक व्हॉट्सअपवरती मेसेज येतो अमक्या अमक्याने जीवन संपवलं, आणि अमक्या अमक्याने जीवन संपवलं म्हणत असताना आपल्याला ज्याच्याकडनं माहिती मिळते किंवा आपण व्हॉट्सअपवरती ते वाचल्यानंतर जे कोणाला पहिलं फोन करतो, आपले डायलॉग काय असतात सर्वसाधारण? अरे काल तर दुपारी भेटलो होतो ना, संध्याकाळी मी MG रोडला त्याला फिरताना पाहिलं होतं ना, असं अचानक कसं काय केलं? म्हणजे काल परवापर्यंत त्याच्यामध्ये डिप्रेशनची कुठली लक्षणं नव्हते. म्हणजे सोप्या भाषेत बोलायचं झालं की असं वेगळ्या शब्दात बोलायचं झालं, डोळ्याखालची काळी वर्तुळं, शोल्डर डाऊन, मान खाली, लोकांशी संवाद बंद झाला, असं काहीच नव्हतं. सगळ्या गोष्टींमधला त्याचा सहभाग काल दुपारपर्यंत मी ऑब्झर्व केला. संध्याकाळी MG रोडला ऑब्झर्व केलेला असेल, तो फिरतोय छानपैकी, आणि मग अचानक असं पुढच्या
24 तासात 20 तासात काय घडलं, 12 तासात काय घडलं, त्यानं त्याचं जीवन संपवलं. म्हणजे आत्महत्या आवेगी पद्धतीच्या व्हायला लागलेल्या आहेत. ग्रॅज्युअल आत्महत्या होत्या त्यावेळी आपण प्रतिबंधनाचं एक मॉडेल वापरायचो. प्राथमिक प्रतिबंधन, दुय्यम प्रतिबंधन. म्हणजे आजूबाजूच्या लोकांनी ती व्यक्ती डिप्रेशनकडे गेल्यासारखं वाटायला जरी लागलं तरी त्या व्यक्तीकडे लक्ष देणं, त्या व्यक्तीला मदत करणं, तो कालखंड आपल्या हातामध्ये होता. आवेगी आत्महत्यांच्या बाबतीत काय व्हायला लागलेलं आहे की आम्हाला जर कळलंच नाहीये समोरची व्यक्ती कोणत्या मानसिकतेतून, कोणत्या संघर्षातून जातीये, तर मग कळालंच नाही तर मदत काय करणार, हे आपल्या सर्वांच्या पुढे खूप मोठं आव्हान आहे. आता मी जे म्हणेन ते 100% उत्तर असेलच का मला माहित नाही, पण तरी आपण एक प्रयत्न करूयात की प्रचंड सुसंवाद साधायचे प्रयत्न करूयात. जरा हे सुसंवाद साधत असताना त्या इमोजीच्या भाषेतून बाहेर येऊयात. चांगली गोष्ट घडली म्हणून कुठला तरी इंस्टाग्रामवरचा हार्ट किंवा व्हॉट्सअपवरचा अंगठा इतकं बोलून चालणार नाही, थोडंसं त्याच्या बाहेर यायला हवं आपण. वी नेव्हर नो की आम्ही खूप गप्पा मारल्या तर खूप गप्पा मारण्यामधून या आवेगी आत्महत्यांमधले 10-20% लोक आयडेंटिफाय होते. 10-20% लोक असे असतील की त्यांच्या डोक्यात विचार आला पण खूप काही सुसंवाद साधला गेल्यामुळं, खूप गप्पा मारल्यामुळे आपोआप त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तर मिळाली. आणि ते उत्तर मिळाल्यामुळं त्यांच्या डोक्यात तो विचार बॅक ऑफ द माइंड कुठेतरी होता, त्याचं उत्तर तिथल्या तिथे मिळालं. छान, ते खुश आहेत आणि आता आत्महत्येबद्दलचा विचारही करायचा नाही या भूमिकेत ते निघून गेले. 20 लोक कदाचित असेही आपल्याला दिसतील, आत्महत्या लांबच पण डिप्रेशन फील करत होते, गप्पा मारल्या स्वस्त वाटलं, आत्महत्येपासून फारच लांब. तर अशा पद्धतीनं याला एकच उत्तर असू शकतो, आवेगी आत्महत्या आहे. आपल्याला केस टू केस इंटरव्हेन्शन करायला स्कोप फारसा नाही दिसत आहे. मग स्कोप काय आहे तर केस टू केस करता येत नाही, देन गो फॉर द कम्युनिटी लेवल. एकंदरीतच कम्युनिटीच्या बद्दल विचार करूयात, संवाद साधूयात, त्याच्यामधून नक्की प्रतिबंधन होऊ शकेल. सर, मी बऱ्याचदा हे असं ऐकलंय की तुम्ही आजारी असण्याची गरज नाहीये थेरपी किंवा काउन्सिलिंगला जाण्यासाठी, की आपल्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी दडलेल्या असतात ज्या की आपण कोणाशी, मित्रमैत्रिणींशी किंवा घरच्यांशी चर्चा करून त्या मोकळ्या होत नाहीत. मग ते कसं आपण रेकग्नाइज केलं पाहिजे की आता मात्र मला फार काही त्रास नाहीये पण तरी सुद्धा मी थेरपिस्टकडे जाऊन बोलू का किंवा मी काउन्सिलरशी बोलू का, चर्चा करू का, हे कसं रेकग्नाइज करायला हवं? मागची तुमचा प्रश्न जो होता त्याच्यामध्ये रादर सुसाईड प्रिव्हेन्शनसाठी तुम्ही तिघांचे रोल विचारले मला, थेरपिस्ट, काउन्सिलर आणि सायकोलॉजिस्ट, असे 3 पद्धतींचे. मला वाटतं ही तुम्ही आत्ता जो प्रश्न निर्माण केला ह्याच्यामधून त्यांचे रोल्स आपल्याला आयडेंटिफाय करणं किंवा त्याची उकल होण्याची शक्यता आहे. आपण जवळच्याच लोकांशी का बोलत नाहीये? आमचा जवळच्या लोकांवरती विश्वास नाहीये असं घडतंय का? जवळचे लोक त्यांच्याशी मी व्यक्त केल्यानंतर त्याच्यामधून मला ब्लॅकमेल तर करणार नाही अशी माझ्या मनामध्ये भीती तर नाहीये. जे काही घडलेलं आहे किंवा जे काही माझ्या मनात चाललेलं आहे त्या गोष्टीबद्दल माझ्याच मनामध्ये खूप काही गिल्ट आहे आणि त्याच्यामुळं एवढं सगळं गिल्ट प्रोन असं ते कंटेंट मी माझ्याच लोकांना कसं सांगावं, असा काही प्रश्न आहे का? आणि महत्वाचं, घर की मुर्गी दाल बराबर हे काय मला मदत करतील अशी विचारधारा आहे का? मग इथे ह्या 3 तज्ञांचा रोल खूप छान येतोय. आणि पूर्वी काय व्हायचं, खूप छान मी असं म्हणेन की काही वेळा तो त्रिकोण असावा नात्यांमध्ये, एक बोललेला, एक बोलणी खाल्लेला आणि एक तिघांमधला शॉक ऍब्सॉर्बंट. पूर्वी ही भूमिका माझ्या काका निभावत असतील, आत्या निभावत असतील, चुलत भाऊ निभावत असेल. आता नेमकं काय झालं, नातीच आमची 1 to 1 व्हायला लागली ना. म्हणजे हा खूप मोठा खरा चर्चेचा विषय असेल बरं का, की पूर्वीच्या सुनांनी खूप सहन केलं. त्यांनी सहन केलं की त्याच्यामधली वेगळी बाजू कोणीतरी समजावून सांगितली त्यांना आणि त्यांनी त्या गोष्टीशी अडॉप्ट केलं. हे सांगणं खरंच अवघड आहे. केस टू केस वेगळे बरं का हे. आज नेमकं काय झालं, सासू आहे, सून आहे, दोघांमध्ये विसंवाद काही कारणामुळे झाला. पण तो विसंवाद आहे तर त्याच्यामधला एक तर मिड पॉइंट काय असू शकतो, विसंवादामध्ये नेमकं दोघींचं जे मत आहे ते व्यतिरिक्त तिसरा काहीतरी व्ह्यू आहे, हे व्ह्यू समजावून सांगणार मध्ये कोणी नाहीये ना. आता इथं देखील तसंच काहीतरी घडतंय.
इथे देखील आत्महत्येसारखे विचाराबद्दल तो जो काही घटना प्रसंग, ती जी काही व्यक्ती, तो जो काही मनातला विचार आहे तो आहे, दुसऱ्या बाजूला मी आहे, आमच्या दोघांमधलं द्वंद्व आहे. याच्यामध्ये शॉक ऍब्सॉर्बंट म्हणून आमच्या आजूबाजूचे लोक नाही. मग इथं गरज अशा पद्धतीची आहे की काउन्सिलर असो, थेरपिस्ट असो की सायकोलॉजिस्ट असो, यांच्या ह्या प्रोफेशनलिझम मध्येच, एथिक्स मध्येच एक भाग आहे, तो म्हणजे गोपनीयतेचा. मला जर असं वाटतंय की माझ्या मनामध्ये फक्त काही प्रश्न, काही शंकेच्या पालचूक चुकलेल्या आहेत, बिनधास्त त्यांनी समुपदेशक काउन्सिलरकडे जावं, त्याच्याशी गप्पा माराव्यात आणि अगदी व्यासपीठावरनं मी म्हणेन सगळे एथिकल प्रॅक्टिशनर्स गोपनीयता पाहतातच. छान तुम्ही संवाद साधाल. वी नेव्हर नो की समुपदेशकाशी संवाद साधत असताना अशाही पद्धतीचे संवाद होतील की ज्याच्यामध्ये प्रश्नही तुमचाच असेल आणि तुम्हाला तुमच्याच त्या प्रश्नाचं काय उत्तर असेल याची उकल होऊन जाईल. इथे काउन्सिलरची मदत आपण घेऊ शकतो. किरकोळ प्रश्न आहे, डाऊट आहेत, तिथल्या तिथे ते सोडवले जायला हवेत. काही वेळा असं घडतं की आमच्या काही सवयी, आमचे काही विचार, आमचे काही जीवन अनुभव हे डीप रुटेड असतात. वारंवार डोकं वर काढतात आणि डोकं वर काढून आमच्या आजचं जे जगणं आहे त्या जगण्यामध्ये इंटरफेअर करायला लागतात. इथं नक्की आपण थेरपिस्टकडे जाऊ शकतो. थेरपिस्टला प्रश्न आणि ते प्रश्न का निर्माण होत आहे त्याच्याबद्दलचे तर्क सांगू शकतो. असे डीप रुटेड जे काही कारणं आहेत, अनुभव आहेत, त्याच्याबद्दलची तिथं उकल करवून घेतली जाऊ शकते. आणि मग हे डीप रुटेड ज्या गोष्टी आहेत, एक तर त्यांच्याकडे पाहण्याचं ओरिएंटेशन बदलणं, त्यांच्यामधून निर्माण होणारी भावनांची तीव्रता कमी करणं किंवा त्यांचं सुनियोजन करणं, या तीनही गोष्टींसाठी मदत करू शकणारी व्यक्ती ही थेरपिस्ट असू शकेल. दीर्घ, जुनाट अशा पद्धतीची कारणं, त्यांची उकल तिथं होऊ शकते आणि त्याचं उत्तर पण तिथं होऊ शकतं. आणि सायकोलॉजिस्ट हे काय, तर काही वेळा सायकोलॉजिस्ट हाच काउन्सिलरची भूमिकेत असतो आणि काही वेळा हाच सायकोलॉजिस्ट थेरपिस्टची भूमिकेमध्ये असतो. त्या पद्धतीनं प्रामुख्यानं आपण माइल्ड विषय असतील काउन्सिलरकडे जावं, डीप रुटेड असतील तर थेरपिस्टकडे जावं. सर, मानसशास्त्र आणि मानसिक आरोग्य या क्षेत्रामध्ये येऊ पाहणाऱ्या तरुणांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल? या क्षेत्रामध्ये तुम्ही येणार असाल तर नंबर 1 तुमचं स्वागतच आहे. नंबर 2, मगाशी मी बोलताना जी बोललो होतो ती परत गोष्ट अधोरेखित करतो. आपल्याला या क्षेत्रात काम करायचं असेल तर प्रॉब्लेम फोकस नाही, सोल्युशन फोकस पद्धतीने विचार करण्याचा माइंडसेट तयार करायला हवा. आणि नंबर 3, खूप मोठी करिअरची संधी या क्षेत्रामध्ये खुणावते. सुप्रीम कोर्टाचे आदेश असेल, महाराष्ट्र मेंटल हेल्थ ऍक्ट असेल, रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडियाचे गाईडलाईन असतील किंवा मेंटल हेल्थ काउन्सिल किंवा हेल्थ काउन्सिल ऑफ इंडिया जे आहे, या सगळ्यांच्याच गाईडलाईन्स अशाच पद्धतीने चालू लागलेल्या आहेत की इथं खूप मोठ्या प्रोफेशनल्सची गरज आहे. आणि या अनुषंगानं तुम्हाला मी या क्षेत्रात वेलकम करतो. धन्यवाद सर, तुम्ही इथे आलात. तुमचं मार्गदर्शन हे नक्कीच आमच्यासाठीही आणि आमच्या प्रेक्षकांसाठीही खूप मौल्यवान आहे. थँक्यू.